अरे बघ गावा तो दामिनी पावाला दामिनीला म्हणायचं गणपती खेळलंय. मैं सामने है ना दिखाया ना नमस्कार नमस्कार मैं अमिताभ बच्चन मैं यहाँ पे आया हूँ स्वस्थ सुंदर 50 के अंदर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. खास आम्ही आज हा व्हिडिओ थंबनेल टायटल वरनच कळाला असेल. आमची एक फ्रेंड आली दीप्ती. आज ती आम्हाला घेऊन जाणार आहे बाप्पांच्या मूर्ती जिथं बनवतात, कसं असतं काय असतं ती जानकारी. कारखाना या व्हिडिओ मध्ये आपण दाखवू. तर जास्त आपण बोलू नये, सुरू करू हा व्हिडिओ इथूनच. गणपती बाप्पा मोरया. मोरया. We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला नाशिककर, श्रावण सुरू झालाय. श्रावण सुरू झाला म्हणजे काय, सणांचा आपले म्हणजे एक मिनिट गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. आता कळलं आहे का नाशिककर, गणपती बाप्पाचे आगमन सुरू झालेले आहे. आता छोट्या मुलांना वेध लागले आहे आपल्या घरी 10 दिवस येणाऱ्या पाहुण्याचे, बरोबर ना? मग तयारीला लागायची गरज आहे. यस पम्या, तुला माहिती आहे का आपण गणपती घरी घेऊन येतो, पण गणपती तयार होण्याची पूर्वतयारी कशी असते तुला माहितीये का? म्हणजे प्रोसेस. यस यस. मी तुला बघायला घेऊन चालली, माझ्यासोबत चल तू आता. चालली मला घेऊ. चल 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 चल. चल आता आज आपण आलेलो आहोत गणपतीच्या कारखान्याला व्हिजिट द्यायला. तर आपण इथे बघतो आहोत हे मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्याशी थोडस हितगुज साधण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव संदेश शिवराम मोरे. ओके. तुम्ही हे कारखाना आहे तुमचा जो इथे, तो किती वर्षापासून आहे? माझी हा जो कारखाना आहे माझी तिसरी पिढी आहे. माझी मुलगी 4थी पिढीमध्ये येते. ओके. ती पण काम करू लागते. त्यामुळे आमचे वडील पण आहेत, आमच्या आजोबापासून हा व्यवसाय चालू आहे. तर आमचे वडिलोपार्जित आम्हाला हे शिक्षण भेटत गेलं, त्याच्यामुळे आता 4थी पिढीपर्यंत आम्ही चालू आहे आमचा व्यवसाय हा. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, याचं जो रॉ मटेरियल असतं बाप्पाचं, हे कुठून येतं आणि तुम्ही ह्या मूर्त्या बनवायची सुरुवात कधीपासून करतात? साधारण हे मटेरियल राजस्थान, ही शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. आपल्याकडे शाडू माती पण आहे, पीओपी पण आहेत. पीओपी राजस्थान वरून येते आणि शाडू माती ही गुजरात वरून येते. तर शक्यतो आम्ही सगळ्या मूर्त्या आणि सगळ्या हातानेच करतो. साचे वगैरे सगळ्या मूर्त्या आम्ही इथे हातानेच करतो. ते प्रत्येकाचे साचे असतात. आमचं काम हे साधारण आता गणपती झाले का, नवरात्र झाली का, दिवाळीचं झाले का, डिसेंबर पासून आमच्या लगेच गणपतीचे कामं चालू होतात. साधारण हे वर्षभर काम चालतं आमचं. भरपूर मोठा स्टॉक असेल नाही पण? हो, साधारण 2-2.5 हजार मूर्त्या असतात आमच्याकडे. ओके. तुम्ही बाहेर पण पाठवता काय? बाहेर म्हणजे पहिले पाठवायचं, पण आता लोकलच गिराईक आपले खूप वाढले. नाशिक मध्येच आपला माल सगळा डिलिव्हर होतो. ओके. तुम्ही म्हणजे होलसेल वाल्याला पण देता काय? आमचा 80% माल सगळा होलसेलनी बुक झालेला आहे आता. ओके. नेहमीचे कस्टमर असतात ते आम्ही रिटेल साठी करतो. अरे मस्त. हे मला पण घेणार आहे. काय घ्यायचं? पम्या तुला बघ तू, आपण आता इथे कारखान्यामध्ये आलेलो आहे. सगळ्यात आवडता बाप्पा कोणता तो बघशील बर का? अरे सगळेच आवडते बाप्पा. किती सुंदर आहेत, म्हणजे नजर ठेरत नाहीये रे इथे. हा बाप्पा किती सुंदर, तो बघितले तर तो सुंदर. किती सुंदर आहे ना. थोड्या वेळाने माझी टेस्ट चेंज होती. किती भारी भारी येतं. किती सुंदर आहे ते. किती पासून स्टार्ट होत आहे? साधारण माझ्याकडे गणपती 300 रुपयापासून छोटे साईज पासून आहेत. 300 ते 2,500-3,000 हजारापर्यंत मूर्त्या आहेत माझ्याकडे. शाडू माती आणि शाडू मातीचं महागाचा मूर्ती. साधारण जी मूर्ती पीओपीची 300 ला असते ती 600-700 रुपयापर्यंत चालू होते. साधारण 2,500-3,000 हजारापर्यंत माझ्याकडे मूर्ती, आणि सगळे शक्यतो घरगुती साईज आहे सगळे माझ्याकडे. अरे वा मस्त. तू विचार ना काहीतरी, कनिष्ठ कॅमेरात पकडणार आहे. आता 2 मित्र मैत्रीण आमचे, दीप्तीजी आणि पार्लेजी, आणि म्हणजे तिलाच म्हणते. आता हे आहे तर माझी काय गरज नाहीये, हे माझं काम करून देत आहे. दादा लहानपणीपासून आहे ना, फक्त बघायचो, गणपती मूर्ती आणायचो, विसर्जनला घेऊन जायचो, पण याच्या मागं कसं बनवता, काय बनवता, काहीच आयडिया नव्हतं. तुम्ही जे इन्फॉर्मेशन दिले आमच्यासाठी खूपच म्हणजे इम्पॉर्टंट आहे. पम्या विचारायचं अजून काही? करू दे ना काम त्यांना.
हा. तुम्हाला पण करायचं काम तुम्ही बी करू शकता. काश मला बोट असते मी तो ब्रश नाही, माझी इच्छा आहे पमेने ती करू बाप्पाची शकते. सेवा तरी करणं गरजेचं आहे. मला बघायचं आहे तू कशा पद्धतीने करतोस. चल एक काम कर बाप्पाचे पायदा बाप्पा, मी एकच सांगते, तू बुद्धीचा देवता आहे ना, माझ्या पम्याला बुद्धी दे चांगली. ही चिड ते शक्य नाही. बाप्पा पण डायरेक्ट म्हणतील डायरेक्ट काय मागितलं. बरं चला आपण यांना काम करू देऊ आहे की नाही. बरं दादा, तुमचा अजून एक कारखाना आहे. आम्ही नाशिकमध्ये 4 भाऊ आहेत. हो. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आमचे मोठे बंधू संदीप मोरे, दहीपुलावरती मिलिंद मोरे, तारोला नगरला निलेश मोरे, एक आम्ही आहे. आणि नाशिकमध्ये मोरे बंधूंचे 4 कारखाने आहेत. ओके प्रत्येकाचा व्यवसाय हा सगळा गणपतीचा व्यवसाय हा, म्हणजे हा तुमचा पिढीजात आहे. व्यवसाय आहे आमचा. मस्त. हा शब्द मला कळत नव्हता. आणि आम्ही याच्याबद्दल कोणते शिक्षण वगैरे काही घेतलं नाही. आम्ही हे वडिलोपार्जित बघत 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 आम्ही करत आलो. ते माझी मुलगी पण करते, मिसेस पण आहेत, आई वडील पण काम करतात. चल दे, तू इकडे ये. 3 पिढी ना. हा, माझ्यासोबत इथे ये ठेवते. व्हिडिओ पोस्ट कर. हा, हिला घे. चला, म्हणतो ना आपण, रक्तातूनच तो वारसा असतो. आता मोरेंची ही 4थी पिढी आहे. ही दीदी सुद्धा तिच्या वडिलांना मदत करते गणपती बाप्पा बनवण्यासाठी. मग आपण तिच्या सोबत सुद्धा बोलूया. चल दिदू, मग तू काय पप्पांना मदत करतेस रे? मला नख देता येता, मला पिढे देता येते, मला गादी पण देता येते आणि उपरणं पण देता येतं. ओके, मग तुला मजा येत असेल ना हे खेळ मदत करताना? खूप मजा येते. तुझ्या तुझं मला मैत्रिणी एक ज्या सांग. आहेत, ए, हा बघा तुम्ही. हा, तू शाळेमध्ये कलरिंग मध्ये जे आपण चित्रकला त्याच्यामध्ये तू 1 नंबर येते काय? हा, मी पहिला नंबर येतो. काय का बाई. आणि मस्त. ऐक ना दिदू, तुझ्या बाकीच्या मैत्रिणी माती सोबत खेळत असतील, हा. पण तू मातीला आकार देऊन गणपती बाप्पा तयार करते. किती छान ना. हा, हा. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बम्या, तुला माहितीये का हा. देवांचा देव बिग बी तो कोण आहे? बाप्पा. बॉलिवूडचा. अरे कसा रे तू, बाप्पा ना. हा, बाप्पा. आणि सिनेसृष्टी मधला बिग बी कोण सांग बरा? अमिताभ बच्चन. तर आज इथे अमिताभ बच्चन आलेला आहे. काय बात करते? हो, बघायचंय तुला? हा. चल मग. नमस्कार नमस्कार, मैं अमिताभ बच्चन, मैं यहाँ पे आया हूँ गणपति देखने के लिए। और मुझे नासिक में आने के बाद मुझे इतना अच्छा लग रहा है। यहाँ पे आया हूँ और मेरे साथ जया जी आई है, वो भी बाहर घूम रही है। बाहेर शॉपिंग कर रही. तर बच्चन जी, तुमचं नाव काय हो? माझं नाव योगेश सुधाकर झुटे. मी राहणार पिंपळगाव बसवंतचा आहे. मी मिमिक्री आर्टिस्ट आहे. मला खूप कलाकारांचे आवाज काढायला खूप आवडतात. आणि मी ऋतिक रोशनचा आवाज काढतो, शाहरुख खानचा आवाज काढतो, सनी देओलचा आवाज काढतो, दादा कोंडकेचा आवाज काढतो. तर तुम्हाला मी सनी देओलचा आवाज क्रिश का गाना सुनाओ क्या? क्रिश का गाना सुनेगा? हा, क्रिश. क्रिशचा हा. हाँ मैं सामने है ना, और दिखाया है ना सामने. हाँ ज्यादा मैं सामने है ना. हाँ आईला जादू. है ना. मला ते सनी देओलचा डायलॉग पाहिजे. पहले तारीख में कहा आता था, मैंने पावाला तारीफ पर तारीफ तारीफ पर तारीफ तारीफ पर तारीफ करता रहा, लेकिन दामिने को हिसाब नहीं मिला. मैंने तो सिर्फ तारीख कातिया, कुत्तों का सारा मेरा छोड़ दे कातिया. तू चाहता मैं तेरे घर कुत्ता बन के रहूं, तू कहता भोकू, तू कहता मैं काटू. जब ये 2.5 किलो का हाथ किसी को पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं है, इस दुनिया से उठ जाता है. दामिनीला म्हणायचं गणपती खेळलंय, तारीख में तारीख नाही भेटणार. म्या तो थोडा बाजूला हो. सनी देओल तुझ्या बाजूला उभा आहे, त्याचा 2.5 किलोचा हात तुझ्यावर पडला ना तर बघ मग. आणि मराठी सृष्टी मधला सुद्धा स्टार स्टार, सुपर डुपर स्टार. येस, माहितीये कोण आहे? दादा कोंडके. होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या. राम राम मंडळी, राम राम. मी आज या नाशिक शहरामध्ये आलो. मला ऐकायला इथून येऊन खूप मजा आली. मैं शाहरुख खान मैं आज यहाँ पे आया हूँ ना, मुझे बहुत अच्छा लग रहा है. यहाँ पे गणपति देखने के बाद मुझे इतना अच्छा लग रहा है ना. शाहरुख खान पण आला गणपती घ्यायला. एक नंबर. म्हणजे मोरेंकडे पूर्ण सिनेसृष्टी आलेली आहे. हा, तर नाशिककरांनो, तुम्ही सुद्धा यायचं आहे, नक्कीच विजिट करायचं आहे. MG रोड, फावडेले, नाशिक.
हा. थँक्यू दादा. मी आल्यापासून बघते तुम्ही खूप बारकाईने गणपतीच्या मूर्तीकडे लक्ष देता आहे. मी लक्ष दिलं तुमच्याकडे. हो, मी जवळजवळ इथं 15 ते 20 वर्षापासून मी या ठिकाणी येत असतो ओके. आणि दरवर्षी मी गणपती या ठिकाणी घेऊन जात असतो. ओके, तुम्ही म्हणजे घरच्यासाठी घेऊन जाता की स्टॉल आहे तुमचा काही? नाही, घरी घरी घरी. मस्त मस्त. म्हणजे तुम्हाला इथलं कलाकृती मला आवडते? त्यांची हा. कारागिरी आवडती. हा. तिथले त्यांचे म्हणजे गणपती जे आहे ते म्हणजे खूप छान आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं ते आपल्याला मूर्तीला जसं कलर पाहिजे किंवा बनवून देता. म्हणजे ते कस्टमाइज पण करून देतात का हो, आपण हो, त्यांना हो, सांगितलं तर? हो, हो, हो. वा. म्हणजे किती दिवस आधीपासून तुम्ही बुकिंग करता? हा, मी हा, हा. कमीत कमी 1-1.5 महिना आधी येत असतो. मग मला त्यांचं जसं असलं का तुम्ही 2 दिवसांनी या 4 दिवसांनी असं, आणि मी प्रत्येकच बघायला येत असतो. का ज्यावेळेस मला आवडलं ना का नाही, मला ही मूर्ती आवडली, मी ती हा. गणपतीच्या दिवशी घेऊन जात असतो या ठिकाणी. तुमची मूर्ती बुक झाली काय? काय काय? मूर्ती बुक झाली काय? नाही नाही, मी आज परत बघायला चालू आहे. अरे आता ते परत काम मस्त. करताय, तर म्हणलं चला आज बघायला जाऊ परत. खरंच सांगा हो, आम्ही आज पहिल्यांदा कारखान्यामध्ये आलेलो आहे हा, हा, हा. आणि बघितलं ना, एक एक बारकावे बघितले ना, इतके सुंदर प्रतिने सुंदर, खूप त्यांनी सुंदर. रेखीवदार मूर्त्या आहेत त्यांच्या. हो हो, हा. म्हणजे मस्त. त्या मूर्तीमध्ये एक जिवंतपणा मला जाणवला इथे. अगदी बरोबर अगदी बरोबर. हा. थँक्यू दादा. ही देवी मूर्ती. आम्ही कारखान्यात आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, पम्या किती आगाऊ आहे आणि कारखान्यात आल्यानंतर सुद्धा त्याचा आगाऊपणा काही थांबलेला नाहीये. त्याचं बघायचंय का व्हिडिओ, तो बघा. चुकलं. नमस्कार नाशिककर. मी आज संदेश मोरे दादांच्या शॉपवर गणपती बघण्यासाठी आली होती. तेवढ्यात या पम्याची मला ओळख झाली आणि तो फारच खोडकर आहे. मोरे दादांची खासियत म्हणजे त्यांच्या इथे सर्व पर्यावरणपूरक गणपती बनतात. शाडू मातीचे असल्यामुळे त्यांचं विसर्जन करण्यासाठी फार सोपं जातं आणि सर्व मूर्ती ह्या इको फ्रेंडली आहेत, ज्याचा की आपल्या पर्यावरणाला काहीही दुष्परिणाम होणार नाहीये. त्यामुळे गणपती घ्यायचा असेल तर मोरे दादांकडूनच घ्याल. कमी तू पण नक्की मोरे दादांकडूनच गणपती घेशील. ओके. हा. हे एक ग्लास पाणी दे रे. ओके. कुठे गेली होती ग तू? मी माहितीये का तुला, कारखाना बघते आणि अरे हो, इथं एक काय मूर्ती इथं? सुंदर आहे ना, बापरे. म्हणजे मला असं वाटतंय ह्या मूर्त्या घरच्या नाहीये, मंडळांच्या मूर्त्या आहेत. समजलं का तुला? कळतं का म्हणजे- तुला काही? ओके, म्हणजे घरगुती हा, नाही मंडळाला. घरगुती नाहीये, मंडळांच्या मूर्त्या आहेत. ओके. आणि त्याच्यासाठी हा. किती एफर्ट्स घ्यावे लागतात. चला थोडेसे एफर्ट्स काय काय नाही ते हा, आपण कळून घेऊ बघूया त्यांच्याकडून. आता. चालेल. हा. ही लय बोलती. हा. छोट्या बाप्पा तर बघितला, पण जो हा मंडळांचे तुम्ही मोठ्या मोठ्या ज्या मूर्ती बनवतात, त्याला साधारण किती दिवस लागतात बनायला? किंवा एका मूर्तीची साईज आणि ती किती मोठी व तिची डिझाईनवरती डिपेंड असतं. काही मूर्तींना पूर्ण महिना पण लागतो, काही मूर्ती आठवडाभरात पण होती. तिचे जसे पार्ट्स आहे ते किती पार्टमध्ये डिवायडेड आहे, त्याला आतमध्ये किती आपण मेटल यूज करणार आहे त्याच्यावर आपलं ते मोठ्या मूर्तीचा अंदाज येतो आणि त्यानुसार त्याला टायमिंग लागतं. म्हणजे आपण जसं लहान बाळाला जसं जोपासतो, सांभाळतो, तसंच तुम्हाला ह्या मूर्त्या सुद्धा अगदी सांभाळाव्या लागतात. पूर्ण म्हणजे अगदी त्यांची विटंबना न होऊ देण्यापासून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. बरोबर. पूर्ण वर्षभर त्या मूर्त्या सांभाळावं लागतं आपल्याला. बारीक बारीक गोष्टी आपल्याला त्याच्या बघावं लागतं. म्हणजे आपण एखाद्या लहान बाळाचं कसं असतं की त्यांना हाताळताना सुद्धा ना सॉफ्टनेस पाहिजे आपल्या कृतीमध्ये. बस 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 तेच. आणि हे मूर्ती बनवण्याचे काम तुम्ही कधीपासून सुरू करता? मूर्तीचं काम तसं मी लहानपणापासूनच बघतोय माझ्या नाही वडिलांचं. तसं नाही. एक मूर्ती बनवायला आता तुमचा हा जो सीझन सुरू होतो, गणपतीचं आगमन होण्याच्या आधी तुम्ही किती दिवसांपासून हा तयारीला लागतात. तयारीला लागतात बाप्पाच्या? आपलं काम तसं दिवाळी नंतर आपलं सुरू होऊन जातं. येस, दिवाळी नंतर आपलं काम सुरू होऊन जातं. अँड फेब्रुवारी मार्च नंतर आपले जे नवीन मॉडेल्स आहे या इयरचे ते आपण रिव्हील करण्यास सुरुवात करू. आणि एकंदरीत तुम्हाला मार्केटचा पण अंदाज घ्यावा लागत असेल ना, कोणकोणते बाप्पाच्या मूर्ती जे बनवत आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन व्हरायटीज आल्या, कोणकोणत्या डिझाईन्स आल्या, हाही तुम्हाला अभ्यास करावा लागतो का? हो. आता जसं की मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल ट्रेंड आला होता की या रूपात गणपती बाप्पा, त्या रूपात पोलीस झाला, डॉक्टर झाला, तर हे चालतात. पण आपल्याकडे जे आहे ते सर्व पारंपरिक मूर्त्या भेटतात. अच्छा अच्छा.
की घरगुती ज्या मूर्त्या असतात की शांत बसलेल्या असतात आरामात, तशा मूर्त्यांना आपण जास्त प्रेफर करतो. म्हणजे बैठी स्थितीमधले तर म्हणजे असं मोठ्या मूर्त्यांना काय म्हणतात आपण, जे बसलेले आहे त्याला बैठी स्थिती म्हणतात, तर म्हणजे उभ्या मूर्ती असतात त्याला काय म्हटलं जातं? पण आपण सिंहासनावरच्या किंवा बॅलेन्सिंग वगैरे असं आपण बोलतो त्याला. छान वाटलं तुम्हाला भेटल्याबद्दल धन्यवाद. अरे मस्त. माझा पण कुठं चांगला आहे चेहरा. अहो चेहरा चांगला तुमचं, सूरत नाही लेकिन सिरत तो आज आम्हाला दोनों खराब आहे. जेवले काय? उपास आहे आज. उपवास? मग माझे पण पण तुम्हाला वांदे. बघितलं ना, खरोखर तात्या विंतूची आठवण झाली. मी त्यांचा पंजोबा. हो का? ते म्हणजे मी नातू. म्हणजे कितवी पिढी चालू तुमची? आमची आय थिंक ना ती पिढी जाऊ दे असेल पण. काहीतरी 4थी 5वी 6वी. हरला तू पाम्या. तो इथे आपले गणपतीचे बाप्पा आहे ते किती वाजे कितीला स्टार्ट होता? इथं किंमत नाही होत, ही मोल आहे, ही गोष्ट अनमोलांची. इथं गरिबांना परवडणार व श्रीमंतांना आवडणार असं त्या ठिकाण आहेत. ओके, समजा मी लईच गरीब आहे, आता सांगा फाटली म्हणजे जीन्स फाटली, जीन्स फाटेल असते ना तो पैशावाला असतो, जिची पॅन्ट फाटेल असतो तो गरीब असतो. आईच्या गावात काय डायलॉग मारलाय, चक्कर येऊ राहिली. क्या क्या क्या? नाही बाई नाही, मला मधी नका घेऊ बाई. चालू द्या, चालू द्या. स्वस्त सुंदर 50 के अंदर. काय काय काय? स्वस्त सुंदर 50 के अंदर. चाबी घेऊन झाला. तू काय म्हणत होती? अरे तुला माहितीये का, ही लिटिल आर्टिस्ट आहे. ती काय बनवते माहितीये का, मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवते. काय पण बोलती? हट. तर तू मूर्त्या बनवताना काय काय करतेस, काय मदत करतेस? मम्मी पप्पांना कलर करू लागते आणि डेकोरेशन पण करते मी. पण हे तर वा. महत्वाचं काम आहे ना. मस्त. म्हणजे तू कलरिंग तर करते, डिझाईनिंग पण करते, राईट? तुझ्यापेक्षा तिचं ड्रॉइंग खूप छान आहे. ड्रॉइंगच्या बाबतीत तुझा हातच नाही धरणार ती. मी पर्यावरणात सुद्धा नापास होतो. मी काय बोलतोय? हे बाबू मग स्टार्ट नाही हो. अरे देख ए, मराठी नीट बघ, तिथं बटन आहे रेड. झालं स्टार्ट. तर आजची एंडिंग असंच देऊ. पाऊस सुरू झाला, चहा प्यायला आलो है ना. तर दीप्ती आणि मंजू हो हे आमच्या सोबत कंटिन्यू होते. मी पाम्या. सगळे ओळखता येईल. तुला कोणीच ओळखत नाही असं वाटतं का? आजचं जेवढं पण डिटेल्स आहे, जेवढं पण व्हिडिओ मध्ये कंटेंट जे आहे ना, आमच्या हे दोन्ही फ्रेंड्स मुळे झालंय. थँक्यू. किती मंजू. हो, तर तुम्ही बघितलं असाल तर नक्की विजिट करा आणि कसं गणपती काय घ्यायचं कमेंट करा, कसं वाटलं आहे की नाही पाम्या. लवकरात लवकर बुक करा रे. गणपती बाप्पा मोरया. तर चला हा व्हिडिओ इथंच संपवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत